आणि इकडे पावसामुळे ठाकरेंच्या दसरा मेळाव्यामध्ये अगदी ठराविक नेत्यांचीच भाषणं होणार आहेत। उद्धव ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे यांची भाषणं होतील। अंबादास दानवे मराठवाडा दुष्काळासंदर्भात बोलतील। पावसाची परिस्थिती बघून भाषण करणाऱ्यांची संख्या वाढेल असं कळतंय। आत्ताच आपल्याला संदीप शिवाजी पार्क मधलं चित्र दाखवत होते। शिवाजी पार्क मध्ये अजूनही पाणी साठलेलं आहे, पावसाचं चिखल आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे। दिवसभरात 2-3 सरी इथे बरसून गेलेल्या होत्या आणि त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर भाषण किती जण करणार हे ठरणार आहे। उद्धवजींनी स्पष्टीकरण सुंदर दिलेलं आहे, त्यावर आणखी वेगळं सांगण्याची गरज नाहीये। शेतकरी, बेरोजगार, महिला सगळ्या म्हणजे आपला महाराष्ट्र संस्कृती नाही, त्याची ती वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं आहेत आणि संवेदना ही नाही, तीही उदाहरणं आहेत। दुसरा मेळावा शिवसेनेचा मेळावा नेस्को मध्ये होतोय, ते म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही जाऊ दे, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं। कुठे माझी एनर्जी वाया घालतात, त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही कधी। आपण आपलं काम करायचं, लोकांना बघू दे ना। खोके वाटायला त्यांच्याकडे पैसे होते हो, लाज नाही वाटली। आज उभ्या महाराष्ट्रात घोषणा आहेत ना, उभ्या देशातले लोक येऊ क्या है, 50 खोका क्या होत आहे, तुम लोक 50 खोके एकदम ह्या गोष्ट तुम्ही ऐकल्या नाही का? आणि त्यांच्या मंत्र्यांचे जे काही भ्रष्टाचार आणि गडगंज संपत्तीची उदाहरणं आली, भ्रष्टाचाराची आली म्हणजे काल परकडे त्यांचा आमदार बोलला बोकडं कापलायला लागतील 1-2 कोटीची। कशात नाही तो एक म्हणतो मी आमदार नाही तरी 20 कोटी रुपये आणतो, म्हणजे कशात नाही ते असलं खाणेरडं सरकार तुमच्या मोडक्यावर बसलंय। महाराष्ट्रातील जनतेने आता अंतर्मुख व्हायला पाहिजे। तेच तर सांगतो ना, तुम्ही आमदार नाही, त्यांच्याबरोबर असलेल्या आता डीपीडीसी मिटिंग झाली, जिल्हा नियोजनाच्या बैठका होतात, त्या जिल्हा नियोजनाच्या बैठकांमध्ये गेल्या 3 वर्षात म्हणजे ते 2.5 वर्षात ते होते, आता यांचं वर्ष 3.5 वर्षात विरोधी पक्षाच्या खासदार आमदारांनी ज्या कामांच्या मागणी केली त्या मागण्यांना पैसे दिलेत का, एवढी माहिती घेतली तर तरी तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने महाराष्ट्राची लूट सुरू आहे। शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे एक विचार देत होते महाराष्ट्राला, त्याच प्रकारचा विचार उद्धवजी देत आहेत आणि आज संपूर्ण महाराष्ट्राला त्याची उत्सुकता आहे। आज पावसाचं जरी सावट असलं तरी शिवसैनिक न डगमगता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, मुंबईचा तर आहेच, मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेल्या आपण सगळेजण बघताय आणि जल्लोषात अभूतपूर्व असा हा दसरा मेळावा आपल्याला पाहिला। त्यांनी मला वाटतं आझाद मैदान वगैरे बोलले होते, तिथून ते बंदिस्त याच्यामध्ये गेले, त्यामुळे विचार कोणाचा बंदिस्त झाला किंवा विचारच नाही आहे त्याचा बंदिस्त होणं किंवा पुढ्यावर राहणं होत नाही आहे। त्यामुळे कोण काय बोलतं याच्याकडे आपण लक्ष नाही, कोणाची संस्कृती काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे। महाराष्ट्राने गेल्या 3-1 वर्षामध्ये कोण कुठल्या पद्धतीचा काय संस्कृती काय संस्कार आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही, महाराष्ट्राची जनता जाणून आहे।